नमस्कार मित्रांनो, आपण टी परीक्षा 2024साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण टी परीक्षा 2024साठी सामाजिक शास्त्र या विषयावर महत्त्वाचे 60 प्रश्न घेणार आहोत. असे एकूण 500 प्रश्न घेणार आहोत. त्यातला हा भाग पहिला आहे. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, वेदांच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? वेदाच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? तर उपनिषद असं म्हणतात वेदांच्या शेवटच्या भागाला. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, वैदिक काळात आर्यांची मुख्य भाषा कोणती होती? तर वैदिक काळामध्ये आर्यांची जी मुख्य भाषा होती ती होती संस्कृत भाषा. कोणती भाषा? संस्कृत भाषा. पुढचा प्रश्न बघा, आर्य भारतात प्रथम कोठे स्थायिक झाले? तर आर्य ज्यावेळेस आले त्यावेळेस भारतामध्ये प्रथम सप्तसिंधू प्रदेशामध्ये स्थायिक झाले होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय उत्तर आपलं उत्तर. वैदिक काळात देवाणघेवाण करण्याचे मुख्य माध्यम कोणते? वैदिक काळामध्ये देवाणघेवाण करण्याचे मुख्य माध्यम होते, दळणवळणाचे जे साधन होते ते होते गाय. गायीवर बसून हे लोक प्रवास करायचे आणि देवाणघेवाण करण्याचे हे साधन होते. यानंतरचा प्रश्न बघा, वैदिक साहित्यात कोणत्या नदीला वितस्ता म्हणतात? वैदिक साहित्यामध्ये जी नदी होती तिला वितस्ता म्हणत होते, ती होती झेलम नदी. पुढचा प्रश्न, संहिता शब्दाचा अर्थ. तर संहिता या शब्दाचा अर्थ काय आहे? तर संहिता या शब्दाचा अर्थ बघा, पर्याय दिले होते समान, संकलन, संयोग, सलोखा. तर संकलन हे होते संहिता या शब्दाचा अर्थ. सिंधू संस्कृतीतील कोणत्या गावाला किल्ला नव्हता? आता किल्ला नव्हता तर कोणत्या गावाला किल्ला नव्हता? चाहुंदारो येथे किल्ला नव्हता. यानंतरचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण काय? तर हडप्पा संस्कृतीचा जो ऱ्हास झाला होता तो झाला होता हवामानामुळे बदल झाला होता थोडा. महापूर यामुळे आणि जंगलतोड हे तीनही कारणे काय आहे त्याला कारणीभूत आहेत. म्हणून हडप्पा संस्कृतीत लयास गेले. पुढचा प्रश्न बघा, हडप्पा लोक यापैकी कोणाची पूजा करत नव्हते? तर हडप्पा लोक कशाची पूजा करत नव्हते? निसर्गाचे पूजक होते, देवी देवतांचे पूजक होते, पशुपतीनाथाची ते पूजा करायचे. फक्त इंद्राची पूजा ते करत नव्हते. पुढचा प्रश्न, खनुआची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर खनुआची जी लढाई आहे ती 1527 मध्ये झाली होती. कधी झाली ती? 1527 मध्ये. यानंतरचा प्रश्न बघा, बाबराने कोणाचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली होती? तर बाबराने इब्राहिम लोदी याचा पराभव केला होता आणि त्यानंतर भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP व्हेरी इम्पॉर्टंट. बाबराने कोणाचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली? तर इब्राहिम लोदी याचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली होती. मनसबदारीची प्रथा कोणत्या शासकाने सुरू केली? तर मनसबदारीची ही जी प्रथा आहे ही प्रथा सुरू केली होती बघा, पर्याय क्रमांक 4 अकबराने. अकबर हा एक महान राजा होऊन गेला भारतामध्ये आणि त्यांनी मनसबदारीची प्रथा सुरू केली होती. आलमगीर ही पदवी कोणी घेतली? आलमगीर बादशाह. बघा, आलमगीर बादशाह ही जी पदवी आहे ती औरंगजेबाने घेतली होती. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आणि जे पर्याय दिले होते शहाजहान, अकबर, हुमायून हे पर्याय हे उत्तर नाही. आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बुलंद दरवाजा कुठे आहे? बुलंद दरवाजा आपल्याला बघायचा आहे. तर बुलंद दरवाजा आहे फतेपूर सिक्रीला. कुठे? फतेपूर सिक्री. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, हुमायून नामा कोणी लिहिला? हुमायून नामा हा ग्रंथ आहे आणि तो हुमायून नामा जो आहे तो ग्रंथ लिहिला गुलबदन बेगम यांनी हुमायून नामा हा लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघा, बाबरनामा कोणत्या भाषेत लिहिला आहे? बाबरनामा हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या भाषेत लिहिलेला आहे? तर तो लिहिला आहे तुर्की या भाषेमध्ये. कोणत्या भाषेमध्ये? तुर्की. पुढचा प्रश्न बघा, जहांगीरचे स्मारक कोठे आहे? जहांगीर बघा, जहांगीरचे स्मारक आहे लाहोर या ठिकाणी. कुठे आहे? लाहोर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, तोडरमल कोण होता? तर तोडरमल कोण होता?
टोडरमल हा एक अकबराच्या दरबारातील महसूल तज्ञ होता. अकबराच्या दरबारातील कोण होता तो? महसूल तज्ञ. हे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, आणि असेच प्रश्न टीईटीला विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. हल्दीघाटीची लढाई अकबराच्या विरोधात कोण होते? तर हल्दीघाटीची लढाईमध्ये अकबराच्या जे विरोधक होते ते होते बघा हे महाराणा प्रताप. ते होते हल्दीघाटीच्या लढाईत अकबराच्या विरोधात. भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचे नियमन करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणता होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचे नियमन करण्याचा जो पहिला प्रयत्न होता तो होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. हा रेग्युलेटिंग ॲक्ट केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामध्ये काय नियमन सुरू झाले. यानंतरचा प्रश्न बघा. प्लासीची लढाई रिकाम जागांमध्ये झाली. कधी झाली होती प्लासीची लढाई? तर ती झाली होती 1757 मध्ये. बघा 1857चा एक उठाव आणि 1757ची प्लासीची लढाई हे ध्यानात ठेवायला सोपं आहे. 1857चा उठाव आणि 1757ची प्लासीची लढाई. पुढचा प्रश्न बघा. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या काळात इकॉनॉमिक ड्रेनचा सिद्धांत कोणी मांडला? तर इकॉनॉमिक ड्रेनचा इकॉनॉमिक्सशी संबंधित बघा कोण शास्त्रज्ञ होते? तर इकॉनॉमिक्सशी संबंधित होते दादाभाई नौरोजी. तर इकॉनॉमिक ड्रेनचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता. नागरी सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची प्रणाली रिकाम जागांमध्ये तत्वतः स्वीकारली. सिव्हिल सर्व्हिसेससाठी बघा तर कधी स्वीकारली होती ही प्रणाली? 1853 मध्ये स्वीकारली गेली होती. पुढचा प्रश्न. टोडरमल रिकाम जागा क्षेत्राशी संबंधित होते. तर टोडरमल हे बघा आपण अगोदरच प्रश्न पाहिला. टोडरमल हे वित्त विभागाशी संबंधित होते आणि टोडरमल हे वित्त विभागाचे. यानंतरचा प्रश्न बघा. 7व्या शतकात दक्षिण भारतात उदयास आलेली 3 प्रमुख शक्ती कोणत्या? तर 3 प्रमुख शक्ती कोणत्या होत्या 7व्या शतकातील? बघा तर त्याचं जे उत्तर आहे बघा 1 चेरा, 2 चोळ आणि 5 बघा पंड्या. ह्या ज्या 3 होत्या 3 शक्ती या 7व्या शतकात दक्षिण भारतात उदयास आलेल्या 3 महत्त्वाच्या शक्ती होत्या. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींना दिलेली पदवी जी त्यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केली होती ती रिकाम जागा होती. तर ब्रिटिश सरकारने कोणती पदवी दिली होती त्यांना? तर त्यांना दिलेली कैसर हिंद, आणि त्यांनी असहकार चळवळी दरम्यान ती आत्मसमर्पित केली होती म्हणजे देऊन टाकली होती. कैसर हिंद हा किताब गांधीजींनी वापस केला होता. पुढचा प्रश्न. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात दुहेरी सरकारच्या व्यवस्थेशी संबंधित कोणता गव्हर्नर जनरल होता? तर रॉबर्ट क्लाइव्ह होता. दुहेरी लक्षात ठेवायचं क्लाइव्ह. पुढचा प्रश्न बघा. साप्ताहिक कॉमनवेल्थची सुरुवात कोणी केली? तर साप्ताहिक कॉमनवेल्थची जी सुरुवात आहे ती ॲनी बेझंट यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. 1857च्या उठावाचे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे म्हणून कोणी केले? तर 1857चं हे जे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे कोणी म्हटलं होतं? तर ते म्हटलं होतं विनायक दामोदर सावरकर. पहिले स्वातंत्र्य समर पण म्हणतात, समर. 1857चे पहिले स्वातंत्र्य समर पण म्हणतात त्याला. 1776 मध्ये 13 अमेरिकन वसाहतीच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वातंत्र्य कोठे घोषित केले होते? तर त्यांनी त्यांचे जे स्वातंत्र्य आहे ते घोषित केले ते फिलाडेल्फिया. यानंतरचा प्रश्न. पुसद जवळच्या आरक्षित जंगलातील 10 जुलै 1930 ला कोणाच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी जंगल कायदा मोडला? तर पुसद जवळ कोणी जंगल कायदा मोडला होता? तर तो मोडला होता बापूजी आणे यांनी. विदर्भातील महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक बापूजी आणे. बापूजी आणे हेच काय आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते अमेरिकन क्रांतीचे कारण आहेत? तर खालीलपैकी कोणते अमेरिकन क्रांतीचे कारण आहे? तर बघा यानंतर बघा खालीलपैकी कोड वापरून योग्य उत्तर लिहा. तर हे वरीलपैकी सर्व काय आहे? तिन्हीच्या तिन्ही कारणे आहेत. पुढचा प्रश्न.
अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा रिकाम जागा या सिद्धांतावर आधारित होती. कोणत्या सिद्धांतावर आधारित होती? तर बघा, नागरी हक्क या सिद्धांतावर अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा आधारित होती. यानंतर बघा, पहिल्या महायुद्धात युनायटेड स्टेट्सने जर्मन मित्र ऑस्ट्रेलिया हंगेरी युद्ध केव्हा घोषित केले? पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये बघा, तर ते जे आहे ते 7 डिसेंबर 1917 मध्ये त्यांनी काय केलं? जर्मन मित्र ऑस्ट्रेलिया हंगेरी युद्ध सुरू केले होते, घोषित केले होते युनायटेड स्टेट्सने. पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा खालीलपैकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये वुडरो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धादरम्यान खालीलपैकी इटलीचा कमांडर जनरल कोण होता? तर इटलीचा कमांडर जनरल होता बेनिटो मुसोलिनी. बेनिटो मुसोलिनी हा होता इटलीचा कमांडर जनरल. यानंतरचा प्रश्न बघा, 19व्या शतकात यंग बंगाल चळवळीला कोणी प्रेरित केले होते? यंग बंगाल चळवळीला कोणी प्रेरित केले होते? तर यंग बंगाल चळवळीला हेनरी विवियन डोरोझेओ यांनी या चळवळीला काय केलं होतं? प्रेरित केलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला. मग काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारी जी पहिली महिला आहे ती होती सरोजिनी नायडू. कोण होत्या? सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर 1857चा जो उठाव झाला होता, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तो होता लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात झाला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे असे प्रश्न येतातच. 1857च्या उठावाच्या वेळी लखनौमधील प्रमुख नेते कोण होते? तर लखनौमधले जे नेते होते प्रमुख ते होते बघा, पर्याय क्रमांक 1 बेगम हजरत महल या होत्या लखनौमध्ये प्रमुख नेत्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर ह्यू रोज यांनी बंडखोराचा सर्वोत्कृष्ट शूर लष्करी नेता म्हणून कोणाचे वर्णन केले? तर ह्यू रोज यांनी राणी लक्ष्मीबाई यांना धारातीर्थी पाडले होते आणि ह्यू रोज यांनी राणीबद्दल असे उद्गार काढले होते की बंडखोरांचा सर्वोत्कृष्ट आणि शूर लष्करी नेता. यानंतर बघा, द फर्स्ट इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857-59 हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे जे पुस्तक आहे ते लिहिले कार्ल मार्क्स यांनी. कोणी लिहिले? कार्ल मार्क्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी झाशीचे बंड दडपले? आत्ताच वर प्रश्न होऊन गेलेला आहे हा. आणि हेनरी लॉरेन्स हे जे त्यांनी झाशीच्या राणीचे बंड दडपले. पुढे बघा, भारतातील पहिल्या वृत्तपत्राचे शीर्षक काय होते? भारतातल्या पहिल्या वृत्तपत्राचे शीर्षक होते बंगाल गॅझेट. दी बंगाल गॅझेट असं वृत्तपत्राचे शीर्षक होते. पुढे बघा, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना बघा, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मध्ये. हा प्रश्न लक्षात ठेवा, हा पण इम्पॉर्टंट आहे. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, कोणता कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो? तर कोणता कायदा आहे तो? तो आहे 1909चा कायदा. तो आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचं वर्ष काय आहे? 1909. पुढचा प्रश्न बघा, 1916चा प्रसिद्ध लखनौ करार कोणात झाला होता? तर 1916चा जो प्रसिद्ध लखनौ करार आहे तो बाळ गंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या दरम्यान झाला होता. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर फॉरवर्ड ब्लॉक जो पक्ष आहे त्याची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी. कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस. महात्मा गांधीच्या प्रसिद्ध दांडी मार्चने कोणत्या भारतीय जन आंदोलनाची सुरुवात झाली? तर महात्मा गांधीचे दांडी मार्च झालं होतं. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली होती. सविनय कायदेभंग, कारण महात्मा गांधींनी आपल्या अनुयायांसह दांडी येथे जाऊन मिठाचा कायदा मोडला आणि तेव्हापासून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. यानंतरचा प्रश्न बघा, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? तर भारत सेवक समाज असं म्हटलं जातं.
तर भारत सेवक समाज जो स्थापन केला गोपाळ कृष्ण गोखले यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. दादाभाई नौरोजींनी रिकाम्या जागा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य या शब्दाचा प्रथम वापर केला. तर त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 2. 1906 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य या शब्दाचा प्रथम वापर केला. पुढचा प्रश्न. भारत छोडो ठरावाला मान्यता देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी बैठक रिकाम्या जागा येथे करण्यात आली होती. तर भारत छोडोच्या ठरावाला मान्यता देण्यासाठी जी कमिटी आहे ती कमिटी मुंबई येथे स्थापन झाली. त्याची बैठक मुंबई येथे झाली होती. पुढचा प्रश्न बघा. लंडन इंडियन सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. तर त्याची जी स्थापना आहे ती स्थापना केली होती दादाभाई नौरोजी यांनी. लंडन इंडियन सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. यानंतरचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार आझाद हिंद कोठे स्थापन झाले. तर ते स्थापन झाले होते मित्रांनो आझाद हिंद सरकार रोम येथे. पर्याय क्रमांक 4 हेच काय उत्तर आपलं. पुढचा प्रश्न. सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते. तर सुभाषचंद्र बोस यांचे जे राजकीय गुरु होते ते होते चित्तरंजन दास. पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. अंग महाजनपदाची राजधानी खालीलपैकी कोणती होती. अंग महाजनपदाची राजधानी ही बघा पर्याय क्रमांक 1 चंपा ही होती. अंग महाजनपदाची राजधानी चंपा होती. पुढचा प्रश्न. लिच्छवी राज्याची राजधानी कोणती. तर लिच्छवी राज्याची जी राजधानी होती ती होती पर्याय क्रमांक 2 वैशाली. लिच्छवीची राजधानी वैशाली अशी होती. पुढे बघा. काशी महाजनपदाची राजधानी कोणती. तर काशीची जी राजधानी होती ती होती वाराणसी. आता पण आहे वाराणसीला गेलो का आपण काशीला जातो बघा. यानंतरचा प्रश्न. कुरु महाजनपदाची राजधानी कोणती होती. तर कुरु महाजनपदाची जी राजधानी होती ती होती पर्याय क्रमांक 1 इंद्रप्रस्थ. कुरुची राजधानी इंद्रप्रस्थ होती. इंग्लंडमध्ये पहिली औद्योगिक क्रांती कोणत्या काळात झाली. तर इंग्लंडमध्ये जी पहिली औद्योगिक क्रांती होती ती झाली 1780 ते 1850 या कालावधीमध्ये. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.